नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की गृहविज्ञानामधला जो व्यवस्थापनाचा भाग आहे, BA फर्स्ट इयरला जो आपण व्यवस्थापनाचा पेपर अभ्यासतो त्यामध्ये आपण पाहिलं होतं की व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय, व्यवस्थापनाचं काय महत्त्व आहे. यानंतर आपण पाहणार होतो की व्यवस्थापन प्रक्रिया नेमकी कशी आहे, की जी व्यवस्थापनाची प्रक्रिया आहे ती नेमकी कशा पद्धतीनं कार्य करते. पहा, व्यवस्थापनाच्या प्रक्रियेमध्ये 3 घटक महत्त्वाचे आहेत. एक नियोजन, दुसरं नियंत्रण आणि तिसरं आहे मूल्यांकन. कुठलंही काम करत असताना आपण योग्य त्या पद्धतीने नियोजन करणं खूप गरजेचं असतं. या नियोजनाची काय गरज आहे? कारण नियोजन म्हणजे काय आहे की एखादा आपण कामाचा आराखडा तयार करणं. या कामासाठी मला किती वेळ लागणार आहे, या कामासाठी मला किती श्रम लागणार आहेत, एखादं विशिष्ट काम पूर्ण करण्यासाठी किती लोक कार्यरत असणं गरजेचं आहे, म्हणजेच मला त्या कामासाठी किती वर्कर्स किंवा किती काम करणारे लोक आवश्यक आहेत. या सगळ्या गोष्टींचं आपल्याला नियोजन करावं लागतं. त्याचबरोबर हे काम माझं किती दिवसामध्ये पूर्ण होऊ शकतं आणि त्याच्यापासून मला काय यश प्राप्त होऊ शकतं हे सुद्धा नियोजनामध्ये ठरवणं गरजेचं असतं. पहा, मी जे सांगितलं ते झालं की व्यावसायिक नियोजनामध्ये, पण बऱ्याच वेळेस अभ्यासाचं सुद्धा नियोजन करावं लागतं आपल्याला. अभ्यासाचं नियोजन करत असताना आपल्याकडे अभ्यासासाठी किती वेळ आहे, त्या वेळेमध्ये आपल्याला किती सब्जेक्टचा अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि त्या सब्जेक्टचा अभ्यास करत असताना प्रत्येक सब्जेक्टला आपल्याला किती वेळ द्यायचा आहे, तो वेळ देत असताना आपण आपल्या दिवसामधला किती वेळ बाजूला काढू शकतो, या सगळ्या गोष्टींचं नियोजनामध्ये काय होतो, अंतर्भाव होतो. आणि म्हणूनच मग व्यवस्थापनाची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये नियोजनाला मोठ्या प्रमाणावर महत्त्व आहे. दुसरं आहे की आपण जे नियोजन केले त्या नियोजनाचं नियंत्रण आपल्याला करता आलं पाहिजे. कारण आपण फक्त कागदोपत्री नियोजन करू शकतोय, पण प्रत्यक्ष कृतीमध्ये येत असताना ते काम चांगल्या पद्धतीनं होत आहे का, किंवा त्या कामाला आपण ठरवलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ लागतोय का, हे पाहणं सुद्धा काय आहे, खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण एखाद्या तासामध्ये एखाद्या कामाची गती ठरवलेली आहे आणि तेच काम करण्यासाठी जर आपल्याला पूर्ण दिवस लागत असेल तर मात्र आपलं नियोजनानुसार काम पूर्ण होत नाहीये हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. म्हणूनच मग कामाचं नियंत्रण करता आलं पाहिजे. म्हणजे नियोजनानुसार काम होत आहे किंवा नाही हे नियंत्रणाच्या पायरीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. आणि शेवटची पायरी जी आहे आपली ती म्हणजे मूल्यांकन. आपण नियोजन केलं, नियोजनानुसार आपण आपलं काम करत आहोत, त्या कामाचं आपण नियंत्रण केले आहे आणि नियंत्रणानुसार तसं काम आपण कार्यरत करत आहोत आणि ते विशिष्ट असं काम आपलं पूर्ण झालेलं आहे. काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपल्या कामाचा आढावा घ्यायचा आहे की मी जे काम केलेलं आहे, जसं उदाहरण जर पाहिलं तर एखाद्या विशिष्ट विषयाचा मी अभ्यास करण्याचं नियोजन केलं होतं, ठराविक वेळेमध्ये ते काम पूर्ण होतंय किंवा नाही, किंवा मी जेवढा वेळ त्या अभ्यासासाठी दिलाय तेवढा मी देत आहे किंवा नाही, हे मी नियंत्रणामध्ये सगळं पाहिलेलं आहे आणि त्या पद्धतीनं मी ते काम पूर्ण केलं. पण मूल्यांकनामध्ये मग मी शेवटी ज्यावेळेस पाहते त्यावेळेस मला यश प्राप्त झालं का किंवा नाही झालं. नाही झालं तर का नाही झालं त्याची कारणं शोधणं ही खूप गरजेची आहेत. कारण जर कारण शोधलं तरच आपण पुढचं नियोजन चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणूनच मग कुठल्याही कामाचं नियोजन नियंत्रण केल्यानंतर मूल्यांकन करणं खूप गरजेचं आहे. मग ते मूल्यांकन चांगल्या पद्धतीचं असू शकतं किंवा काही वेळेस आपलं काम खराब जरी झालं असेल तरीही त्याचं मूल्यांकन होणं खूप गरजेचं आहे. चांगलं झालं असेल तर अजून जास्त चांगल्या पद्धतीने यश मिळवण्यासाठी मूल्यांकन आवश्यक आहे. पण जर काम चांगल्या पद्धतीचं नसेल झालं तर ते योग्य पद्धतीनं कसं करता येईल यासाठी मूल्यांकन आवश्यक आहे. एखाद्या उद्योगाचा जर विचार केला तर उद्योग सुरू करत असताना आपण नियोजन करून तो उद्योग सुरू केला आणि तो उद्योग चालवत असताना आपण ठरवलं आहे की मला 10 वर्कर्स लागणार आहे, मला या कामासाठी दिवसभरामध्ये एका वर्करने 8 तास वेळ दिला पाहिजे, एवढ्या मशिनरी मला आवश्यक आहेत, हे सगळं नियोजन तुम्ही केलं आणि त्या नियोजनानुसार ते वर्कर तुमचे काम करत आहेत किंवा नाही आहेत हे तुम्ही नियंत्रणामध्ये रोज तपासत राहिलात, त्यांच्यासोबत राहिलात आणि ते पाहत राहिलात की हे वर्कर वेळेमध्ये काम पूर्ण करत आहेत का. 2-3 महिन्याच्या वेळेनंतर तुमच्या लक्षात आलं की काम तेवढ्या गतीनं होत नाहीये, मग तेव्हाच आपल्या लक्षात येतं की नियंत्रणाच्याच पायरीमध्ये आपल्या लक्षात येतं की एकतर आपल्याला वर्कर्स वाढवावे लागतील किंवा मग कामाचा वेळ वाढवावा लागेल. कामाचा वेळ हा एका ठराविक पातळीपर्यंतच एखादी व्यक्ती काम करू शकते. म्हणूनच आपल्याला तिथे वर्कर्स वाढवणं गरजेचं आहे हे आपल्या लक्षात येतं आणि मग मूल्यांकनापर्यंत आपलं काम यशस्वी होऊ शकतं. म्हणूनच कुठलंही व्यवस्थापनाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया यशस्वीपणे चालण्यासाठी आपल्याला नियोजन, नियंत्रण, मूल्यांकन ही प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं अवलंबणं किंवा त्या प्रक्रियेचा चांगल्या पद्धतीनं वापर करता येणं खूप महत्त्वाचं आहे. तरच
व्यवस्थापन चांगलं होऊ शकतं. आजच्या याच्यामध्ये आपण पूर्णपणे व्यवस्थापन अभ्यासलेलं आहे. धन्यवाद.